नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण वर्ग 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती यामधील बाह्य सेवा या टॉपिकला विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरुवात करणार आहोत। तर आपण आज पाहणार आहोत की नेमकं बाह्य सेवा म्हणजे का, कशाला म्हणतात बाह्य सेवा। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जेव्हापासून व्यवसाय अस्तित्वात आला, व्यवसाय करायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करायला सुरुवात झाली, तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला दिसतात। मग अनेक प्रकारच्या समस्या म्हणजे कोणत्या, तर एखादा व्यक्ती आपला व्यवसाय स्थापन करायचा, समजा हा एखादा व्यक्ती आहे आणि हा एखादा व्यक्ती व्यवसाय स्थापन करायचा। मग व्यवसाय स्थापन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा व्यक्ती एकटा तर काही व्यवसाय करू शकत नाही, कारण व्यवसायामध्ये अनेक प्रकारची कामं असतात। मग अनेक प्रकारची कोणते कामं असतात, या ठिकाणी कच्चा माल आणणे, या ठिकाणी मशिनऱ्या चालवणे, या ठिकाणी कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणे, पक्का झालेला माल त्या ठिकाणी त्यांना लेबलिंग लावणे, ठीक आहे, त्या मालाची जाहिरात करणे, नंतर तो माल उत्पादनाच्या ठिकाणापासून तर बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे, अशा अनेक पद्धतीची कामं करावी लागतात। आणि हे सर्व कामं हा एकटा व्यक्ती करू शकत नव्हता। आणि हा एकटा व्यक्ती करू शकत नसल्यामुळं हा व्यक्ती काय करायचा की याला सहाय्यक लोक शोधायचा आणि सहाय्यक लोक शोधून तो या कंपनीमध्ये आणायचा, सहाय्यक लोक या कंपनीमध्ये आणायचा आणि या लोकांकडून काम करून घ्यायचा। या ठिकाणी जेवढे काही लोक काम करायला यायचे, या सर्व लोकांकडं या व्यक्तीला लक्ष द्यावं लागत होतं आणि या लोकांकडे लक्ष द्यावं लागत होतं, या ठिकाणच्या उत्पादन पद्धतीकडे लक्ष द्यावं लागत होतं, या ठिकाणच्या वस्तूकडे लक्ष द्यावं लागत होतं, या बाजारपेठेकडे लक्ष द्यावं लागत होतं, पैशाकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि नाना तऱ्हेचे सर्व प्रकारचे कामं या व्यक्तीला करावे लागायचे। मग जे काम करणारे कर्मचारी आहेत, या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या असायच्या। त्या कर्मचाऱ्यांना सुट्टी लागायची, कर्मचाऱ्यांची तब्येत व्यवस्थित नाही राहायची, कर्मचाऱ्यांचे संप व्हायचे, कर्मचारी टाळेबंद करायचे आणि अनेक प्रकारच्या समस्यांना त्या मालकाला तोंड द्यावं लागायचं। आणि अनेक वेळा मालक हा कंटाळून जायचा आणि कंटाळून आपला व्यवसाय बंदसुद्धा करायचा। विद्यार्थी मित्रांनो, जर व्यवसाय बंद नाही केला तर या व्यावसायिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागायचा। मग या मानसिक ताणातून मुक्तता होण्यासाठी किंवा हा त्रास दूर करण्यासाठी जसा व्यवसायामध्ये नवनवीन पद्धती येत गेल्या, तशाच अनेक प्रकारच्या संस्था तयार झालेल्या आहेत, अनेक प्रकारच्या संस्था झाल्या आहेत की ज्या संस्था अशा पद्धतीचे जे उद्योग व्यवसाय असतात, या उद्योग व्यवसायांना कर्मचारी पुरवत असतात। काय पुरवत असतात? कर्मचारी पुरवत असतात। म्हणजे फक्त कर्मचारी पुरवण्यासाठी काही संस्था निर्माण झालेल्या असतात। म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो, हा एक कंपनी आहे आणि हा कंपनीचा मालक आहे, आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या असतात। मग या अनेक प्रकारच्या समस्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काही संस्था स्थापन झाल्या। म्हणजे त्या संस्था काय करत असतात की कर्मचाऱ्यांचा पुरवठा करत असतात। कशाचा? कर्मचाऱ्यांचा पुरवठा करत असतात। म्हणजे या संस्था या ठिकाणी योग्य दर्जेदार कुशल, ज्यांना विविध क्षेत्राचं ज्ञान आहे आणि ज्या कंपनीमध्ये ज्या क्षमतेचे कर्मचारी लागतात, त्या क्षमतेचे कर्मचारी या संस्थेच्या माध्यमातून पुरवले जाते। मग विद्यार्थी मित्रांनो काय करत असतो हा जो मालक आहे, हा जो कंपनीचा मालक आहे, हा कंपनीचा मालक का करत असतो की या अशा सेवा देणाऱ्या संस्थेला जाऊन भेटतो, या ठिकाणच्या मालकाला भेटतो आणि याला सांगतो की बापू, माझ्या कंपनीमध्ये मला 100 कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि 100 कर्मचारी मला या कुशलतेचे असले पाहिजे। तर हे दोघंजणं एकमेकांमध्ये सहमत करत असतात आणि या व्यक्तीला कर्मचारी द्यायला तयार होत असतो। या संस्थेमधले कर्मचारी या कंपनीमध्ये येतात आणि कामाला लागतात। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळे काय होत असतं की या ज्या कंपनीचा जो मालक आहे याचा एक त्रास वाचत असतो। कोणता त्रास वाचतो? याला कर्मचारी शोधावं लागत नाही, याला कुशल कर्मचारी स्वतः शोधण्याची गरज नसते। हा डायरेक्ट एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देत असतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ती कंपनी
या कंपनीतले कर्मचारी या ठिकाणी कामाला पाठवत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ही जी कंपनी आहे, ही जी संस्था आहे, ही जी संस्था आहे बघा, ही जी संस्था आहे, ही संस्था या कंपनीला ज्या सेवा देते या सेवेलाच विद्यार्थी मित्रांनो बाह्य सेवा म्हणतात. काय म्हणतात? बाह्य सेवा. म्हणजे दुसऱ्या कंपनीकडून किंवा दुसऱ्या संस्थेकडून आपल्या संस्थेमध्ये काम करण्यासाठी ज्या सेवा मिळवल्या जातात यांना बाह्य सेवा असे म्हणतात. याची आपण विद्यार्थी मित्रांनो सविस्तर माहिती पाहणार आहोत की बाह्य सेवा म्हणजे काय. तर एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी करार करणे. म्हणजे दोन संस्था किंवा एक कंपनी दुसऱ्या संस्थेसोबत काम करण्यासाठी करार करत असतो, त्याला बाह्यसेवा असे म्हणतात. नंतर विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ, म्हणजे त्या कंपनीला ज्या कौशल्याचं मनुष्यबळ पाहिजे, जसे काम करणारे कर्मचारी पाहिजेत तसे काम करणारे कर्मचारी त्या कंपनीला पुरवत असतात. नंतर हे फुकट देतात का? नाही. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी पाहिजे, तो एखाद्या संस्थेकडे गेला, त्याला जर म्हटलं, म्हणजे समजा एखादी एक्स नावाची कंपनी आहे, एक्स नावाची कंपनी एखाद्या ए नावाच्या संस्थेकडे गेली आणि याला म्हटलं की मला काम करण्यासाठी कर्मचारी पाहिजे, तर अशावेळी ए कंपनी तयार होईल, पण हे फुकट देईल का? नाही. तर याच्यासाठी ही जी ए नावाची जी संस्था आहे हे काही शुल्क आकारत असते विद्यार्थी मित्रांनो. काही आकारत असते, शुल्क आकारत असते. म्हणजे पैसे घेते आणि पैसे घेऊन या एक्स कंपनीला कर्मचारी पुरवत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, या सेवेसाठी संस्था शुल्क आकारत असतात. बाह्य सेवेमुळे उत्पादन खर्च वाढत असतो. बाह्य सेवेमुळे काय असतो? उत्पादन खर्च वाढत असतो. म्हणजे दुसऱ्या संस्थेमधले आपण कर्मचारी आणत असतो, त्यांना जा-ये करण्याचा खर्च, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोजंदारी द्यावं लागत असते, पैसे द्यावे लागत असतात, पगार द्यावा लागत असतो. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढत असतो. एखाद्या कामामध्ये कुशल असलेल्या संस्थेचा उपयोग आपल्याला करता येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखादा कंपनीचा मालक आहे, त्याने जर स्वतः कामगार शोधले तर त्याला कुशल कामगार मिळतीलच याची काही शाश्वती नसतो. आणि कुशल कामगार मिळवण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आटापिटा करावा लागत असतो. पण त्याने जर बाह्यसेवेचा वापर केला तर विद्यार्थी मित्रांनो, या बाह्यसेवा देणाऱ्या कंपन्यांची अनेक प्रकारे जाहिरात असते आणि त्याच्यामधली जी योग्य कंपनी आहे, जी आपल्याला फायदेशीर होणार आहे, अशा कंपनीचा विद्यार्थी मित्रांनो आपण उपयोग करू शकतो. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक कामे, म्हणजे आपल्या व्यवसायाची कामे करण्याचा जो अधिकार आहे किंवा करार आहे हा दुसऱ्याला दिला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपली जी व्यवसाय संस्था आहे, या व्यवसाय संस्थेमध्ये कामे करण्याचा जो अधिकार आहे, ज्यावेळी दुसऱ्या बाहेरच्या संस्थेला दिला जात असतो, त्याला बाह्यसेवा असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? बाह्यसेवा असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जी स्वच्छता, सुरक्षा, दुकान, माल इत्यादी ठिकाणी बाह्यसेवा घेतल्या जातात. तुम्ही बघितलं असाल की अनेक प्रकारच्या संस्था असतात किंवा अनेक प्रकारचे आपण दवाखाने पाहिले असेल किंवा अनेक प्रकारचे ठिकाणं पाहिले असेल, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुरक्षा गार्ड दिसतात. काय दिसतात? सुरक्षा गार्ड दिसत असतात. हे विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा गार्ड एखाद्या कंपनीचे असतात. ती कंपनी काय करत असते की अशा सुरक्षा गार्डना ट्रेनिंग देत असते आणि ट्रेनिंग दिलेले कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो एखाद्या हॉस्पिटलमध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये किंवा अनेक प्रकारच्या ठिकाणी ती पाठवत असते. एखादा मॉल असतो, त्या मॉलमध्ये अनेक प्रकारचे काम करणारे कर्मचारी लागत असतात. कंपनीच्या मालकाने जर स्वतः कर्मचारी शोधले तर ते कामावर येणं, न येणं किंवा सुट्ट्या मारणं अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतात. याच्यामुळं तो मॉलचा मालक काय करत असतो की एखाद्या संस्थेला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकत असतो की आम्हाला इतके कर्मचारी कामाला पाहिजेत. नंतर त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ते संबंधित संस्था त्या कर्मचारी कामाला पाठवत असतो. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, नेमकी बाह्यसेवा म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल. आपण डायरेक्ट पाहायचं काम पडलं तर एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये दुसऱ्या व्यवसाय संस्थेमधले कर्मचारी कामासाठी आणणे याला बाह्यसेवा असे म्हणतात. या बाह्यसेवेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, ह्या जो व्यवसायाचा जो मालक आहे, या व्यवसायाच्या मालकाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, याला स्वतः कर्मचारी शोधण्याची गरज नाही पडत. याला कुशल मनुष्यबळ मिळत असतात. याला जो अतिरिक्त ताण आहे, हा अतिरिक्त ताण विद्यार्थी मित्रांनो
कमी होत असतो आणि व्यवसायासाठी जे चांगले उत्पादन आहे हे चांगले उत्पादन होत असतो, वस्तू चांगल्या तयार होत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो खपसुद्धा वाढत असतो. म्हणजे बाह्यसेवेमुळं एकंदरीत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदे झालेले दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, या फायद्याबरोबरच काही तोटेसुद्धा झालेले आहेत. तो भाग आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.